नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरीप पीक विमा जो आहे 2025 हा अखेर मंजूर झालेला आहे। तर या व्हिडिओत आपण बघणार आहोत की हा जो खरीप पीक विमा 2025 आहे तो तुम्हाला मिळणार का। तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसता की नाही बसता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या खरीप पीक विम्याची आपण सगळेच वाट बघत होतो तो अखेर मंजूर झाला। निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार हा मोठा प्रश्न होता, पण आता शासनाच्या पोर्टलवर पीक विम्याचे स्टेटस दिसण्यास सुरुवात झाली। चला तर मग तुमच्या खात्यात विम्याचे पैसे जमा होणार की नाही आणि मोबाईलवर कसे तपासायचे हे आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या पिकांचा विमा जमा होणार? सुरुवातीला 16 मार्चपासून विम्याचे कॅल्क्युलेशन दिसणार असे सांगण्यात आलं होतं। त्यात थोडा उशीर झाला असला तरी 19 तारखेपासून शेतकऱ्यांना आकडे दिसू लागलेले आहेत। सध्या पोर्टलवर प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांची माहितीची अपडेट झाली आहे। मात्र जर तुम्ही तूर आणि कापूस या पिकांसाठी विमा काढला असेल तर तुम्ही आणखीन तुम्हाला वाट बघावी लागेल, कारण या पिकांचं स्टेटस सध्या अजूनही दाखवलं जात नाहीये। त्याचबरोबर तुमचा विमा मंजूर झालाय की नाही हे कसं समजायचं, तर पोर्टलवर तपासताना तुम्ही 3 प्रकारच्या नोंदी दिसू शकतात। पहिलं म्हणजे रक्कम दिसणे। जर तुम्हाला तिथे विम्याची काही रक्कम दिसत असेल तर तुमचं अभिनंदन, म्हणजेच याचा अर्थ असा की तुम्हाला पीक विमा मंजूर झाला। शून्य दिसणे म्हणजे 0 दिसणे। जर तिथे कॅल्क्युलेशन 0 दाखवत असेल तर दुर्दैवाने तुमच्या भागात किंवा महसूल मंडळात पीक विमा मंजूर झालेला नाही। आणि प्रलंबित म्हणजेच काय, तर याचा अर्थ अजून तुमच्या पिकांचे कॅल्क्युलेशन झालेले नाही, त्यासाठी काही दिवस तुम्हाला थांबावं लागेल। त्याचबरोबर मोबाईलवर पीक विमा कसा चेक करायचा, तर अगदी सोपी पद्धत आहे। ती म्हणजे अशी की तुम्ही कोणत्याही CSC सेंटरवर न जाता स्वतःच्या मोबाईलवर अवघ्या 2 मिनिटात हे तपासू शकता। पहिली गोष्ट, गुगलवर जाऊन PMFBY म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना असं सर्च करा आणि अधिकृत वेबसाईट ती उघडा, जिथे फार्मर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर आणि त्यावर आलेला OTP टाकून लॉग इन करा। म्हणजे एकाच नंबरवर अनेक पॉलिसी असतील तर आधार नंबर वापरून लॉग इन करावं लागेल तुम्हाला, ही त्याच्यातली महत्त्वाची टिप आहे। त्यानंतर खरीप 2025 हे वर्ष निवडा आणि तुमची पॉलिसी सिलेक्ट करा आणि त्याखालील व्ह्यू या बटनावर क्लिक करा। आणि 6वी गोष्ट अशी की इथे तुम्हाला विम्याची मंजुरी झालेली रक्कम स्पष्टपणे दिसेल। आता कोणत्या जिल्ह्यांना सगळ्यात अधिक फायदा होणार, तर यावर्षी अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ज्या जिल्ह्यांचे सगळ्यात अगोदर सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे तिथे विमा मिळवण्याची शक्यता जास्त आहे। यात नांदेड, अमरावती, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे। तसेच शासनाने जाहीर केलेल्या 82 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळू शकतो, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालेलं आहे। तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच पीक विमा, खरीप पीक हंगाम विमा, इतर विम्यांच्या माहितीसाठी, लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती कंटिन्यू राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।